Welcome all of you students of Standard 10th to my channel. I am Sanjay Chaudhary and today I am going to teach you the next part of an encounter of a special kind. Last time we learned the first part, means some passages of an encounter of a special kind. Today we are going to learn the next passages of this text. We learned this text into 3 parts, and before we are going to learn, please I request you to subscribe my channel and share it. Now come on, the next part, the second part of the story, an encounter of a special kind. An encounter of special kind च्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पुढील पॅसेजेस पाहणार आहोत. त्यापूर्वी लास्ट पॅसेज मध्ये आपण पाहिलं की द रायटर हर्ड द सडन नॉइज, अचानक खूप मोठा आवाज तो लेखक ऐकताय. ही वॉज स्टडीइंग इन हिज बेडरूम. तो आपला अभ्यास करत होता आणि तो आवाज ऐकल्यानंतर आफ्टर सम टाइम द नॉइज बिकम लाउडर अँड लाउडर. मोठा आवाज तो त्या ठिकाणी होत होता आणि मग हे लेखक महाशय त्या ठिकाणी त्यांना राहवलं नाही आणि ते नेमकं व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन, काय घडत आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर आपल्या बाल्कनीमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आता पहा काय होतं पुढे नेमकं. आय रीड द पॅसेज. मी पॅसेज वाचतो आणि देन आय एक्सप्लेन इट. नेक्स्ट पॅसेज. आय ग्लान्स टॉवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over, a definite intent to kill. The helpless mother was of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. In this paragraph, या पॅराग्राफ मध्ये जर आपण पाहिलं तर the writer glanced, he saw, त्याने पाहिले. व्हॉट डिड ही सी, काय पाहिलेले त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही सॉ दॅट समथिंग वॉज हॉरिबल, काहीतरी भयानक होतं त्या ठिकाणी, ते त्याने पाहिलेले. व्हॉट वॉज हॉरिबल, काय भयानक होतं. तर अ बिग मेल लंगूर मीन्स द बॉस, द लीडर ऑफ द लंगूर. ॲपरेंटली द लीडर म्हणजे that in a group of langur, या माकडांच्या किंवा लंगूरच्या जर ग्रुप मध्ये आपण पाहिलं तर there was only one male langur, म्हणजे त्याच्यामध्ये एकच मेल लंगूर होता आणि एकच मेल लंगूर असतो. त्यांचा तो रीतिरिवाज त्या ठिकाणी असतो, परंपरा असते. आणि असा हा मेल लंगूर व्हॉट वॉज ही डुईंग, काय करत होता तो. तर ही वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर, त्या बेबी स्मॉल लंगूरला, बेबी मेल लंगूरला त्याने पकडलं होतं. अँड मर्सिलेसली, मर्सिलेसली मीन्स क्रुएली, अगदी निर्दयपणे. ही वॉज बायटिंग, तो चावे घेत होता ऑल ओव्हर द बेबी लंगूर. आणि हा चावे घेत होता, मारत होता. व्हॉट वॉज हिज इंटेंट, त्याचा हेतू काय होता.
तर टू किल द बेबी लंगूर, या बेबी लंगूरला ठार मारायचं, अशा प्रकारचा त्याचा त्या ठिकाणी हेतू होता. आणि द मदर वॉज देअर, द बेबी लंगूर्स मदर वॉज देअर, त्या बेबी लंगूरची आई देखील त्या ठिकाणी होती. बट शी वॉज हेल्पलेस, परंतु ती असहाय होती, ती काहीच करू शकत नव्हती विदाऊट वॉचिंग दॅट सीन, त्या दृश्याला पाहण्याशिवाय त्या ठिकाणी काहीच करत नव्हती. आणि ऑल अदर मेंबर्स ऑफ दॅट ग्रुप स्कॅटर्ड, पसरलेले होते, ते इतस्ततः थांबलेले होते. ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय watching the baby being killed. All the members, no one can do, कोणीच काही करू शकत नव्हतं त्या ठिकाणी विदाऊट वॉचिंग, पाहण्याशिवाय कोणीच काही करू शकत नव्हतं. आणि then I recalled, I remember, recalled means remember, माझ्या आठवणीत आलं, स्मरणात आलं, की मला आठवलं, काय आठवलेलं, the terrible, the horrible customs, रीतिरिवाज ऑफ दॅट ॲनिमल्स, दोज ॲनिमल्स, त्या प्राण्यांचे जे रीतिरिवाज आहे ते मला आठवले. व्हॉट वॉज द कस्टम, काय रीतिरिवाज होता त्या ठिकाणी, तर पहा त्या ठिकाणी अ डॉमिनंट मेल युजली, अ डॉमिनंट मीन्स पॉवरफुल, स्ट्रॉंग, सशक्त, बलवान, अशा प्रकारचा त्या ग्रुप मधला जो मेल लंगूर आहे, हा मेल लंगूर युजली डज नॉट अलाउ, परवानगीच देत नव्हता किंवा त्याला आवडत नव्हतं मेल लंगूरला. स्ट्रॉंग मेल जो मेल लंगूर आहे त्याला आवडत नाही. अनदर बेबी मेल लंगूर और ॲडल्ट मेल लंगूर, दुसरा आपल्या ग्रुपमध्ये कोणताही मेल लंगूर असता कामा नये किंवा तशी त्याला आवडतही नाही. टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये जिवंत अशा प्रकारचा मेल लंगूर त्यांना आवडत नाही. हा त्यांचा काय झाला, या प्राण्यांचा रीतिरिवाज झाला. मीन्स देअर वॉज ओनली वन मेल लंगूर इन द ग्रुप ऑफ लंगूर्स, त्या माकडांच्या, वानरांच्या ग्रुपमध्ये फक्त एकच मेल लंगूर त्या ठिकाणी असतो. इट इज द कस्टम, हा काय झाला, रीतिरिवाज झाला, परंपरा झालेली आहे. नेक्स्ट पॅसेज पहा. विदाउट लूजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their path raised their pitch of cry. Find this passage. या पॅसेज मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विदाउट लुझिंग टाइम, कोणताही वेळ न दवडता, व्हॉट डिड रायटर डू, या लेखकाने काय केलेलं आहे त्या ठिकाणी, तर ही गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, ही गॅदर्ड द स्टाउट स्टिक, स्टाउट मीन्स हेवी, जाडजूड, जड अशा प्रकारची. ही टूक द स्टिक इन वन हँड, एका हातामध्ये त्यांनी स्टिक घेतलेले आहे. And hurled and attacked. Hurled means threw forcefully, जोरात फेकलेले आहे. काय, a piece of stone, दगड, आपल्या हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये दगड घेतलेला आहे आणि जोरदार सर्व सामर्थ्यानिशी ही थ्रू ॲट द मेल लंगूर, त्या मेल लंगूरच्या दिशेने तो भिरकवलेला आहे. piece of stone at the marauding langur. Marauding means searching for something to attack. म्हणजे त्या हल्ला करणाऱ्या मेल लंगूरच्या दिशेने त्याने काय केलेलं आहे, ते फेकलेलं आहे. The langur was, that male langur was infuriated that, म्हणजे तो इतका क्रोधावलेला होता, रागावलेला होता, तो इतक्या जोराने वेगाने अटॅक करत होता की त्याने काय केलेलं आहे पहा, that it hardly took any notice, म्हणजे कोणत्याही प्रकारची दखल त्याने ते घेतलेली नाही, of my assault,
असल्ट मीन्स अटॅक. मी जो हल्ला त्याच्यावर चढवलेला होता त्याची कोणत्याही प्रकारची दखल त्या मेल लंगूरने घेतलेली नाही. The dogs on their part raised their pitch of cry. कुत्रे त्या ठिकाणी जे त्याच्या पाठीमागे भुंकत होते जोरजोराने ते अधिक वेगाने अधिक जोराने त्या ठिकाणी काय झालेले भुंकायला लागलेले. द चेंज सर्कमस्टान्स म्हणजे आता परिस्थिती बदललेली होती. दॅट द रायटर अटॅक ऑन द मेल लंगूर. मेल लंगूरवर हल्ला केलेला आहे. द साऊंड ऑफ डॉग्स रेज कुत्र्यांचा जोरजोरात आवाज त्या ठिकाणी वाढलेला आहे. दिस सर्कमस्टन्स ही जी परिस्थिती आहे दॅट वॉज चेंज. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby. थोडसा द मेल लंगूर घाबरलेला आहे आणि त्याने ही ड्रॉप्ड दॅट बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला त्याने सोडून दिलेलं आहे त्या ठिकाणी. फ्रॉम द स्लोपिंग देअर वॉज अ रूफ अँड दॅट वॉज स्लोपिंग रूफ. ते असं उतरतं अशा प्रकारचं रूप होतं आणि त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. The baby was listless. Listless means energyless. Means there was no energy to the baby langur in his body. कोणत्याही प्रकारची शक्तिहीन झालेला होता. एनर्जीलेस झालेलं होतं ते बेबी लंगूर त्या ठिकाणी. and appeared to be dead. म्हणजे कोणते देर वॉज नो मुवमेंट. कोणत्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी जाणवत नव्हती. आणि ही लुक्ड डेड. तो जणू काही मृत झालेला असं त्या ठिकाणी दिसत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. द बॉडी ऑफ द बेबी लंगूर स्टार्टेड स्लाइड डाऊन. खाली घसरत त्या रूपवरून येत होती. आणि त्याच वेळेस काय होत होतं द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स. द एक्साइटमेंट ऑफ दोज डॉग्स. त्या कुत्र्यांची एक्साइटमेंट काय होत होती मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. मॅनिफोल्ड मीन्स बिकम मोर अँड मोर. अधिकाधिक त्यांची त्या ठिकाणी एक्साइटमेंट वाढत होती. वाय का वाढत होती त्यांची एक्साइटमेंट तर काय मिळणार होतं आपल्याला भक्ष्य मिळणार होतं. अन्न मिळणार होतं त्या ठिकाणी. मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. म्हणजे चांगलं मिष्टान्न चांगलं भोजन आपल्याला त्या डेड बेबी लंगूरचं आपल्याला मिळेल म्हणून ते त्या ठिकाणी अधिक एक्साइट होत होते. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ द स्टिक. म्हणजे आय कीप देम असाइड द डॉग्स. त्या कुत्र्यांना मी बाजूला सरकवत होतो बाजूला करत होतो. आय मॅनेज टू कॅच द होल द बेबी लंगूर्स टेल. आय मॅनेज म्हणजे मी त्या ठिकाणी आय ट्राईड मी प्रयत्न केला. अँड मॅनेज यशस्वी झालो. सक्सीड टू कॅच द बेबी लंगूर्स टेल. त्या बेबी लंगूरची शेपटी मी त्या ठिकाणी पकडलेली आहे. ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. द बेबी appeared inert and lifeless. द बेबी appeared म्हणजे ते बेबी लंगूर जे आहे ते कसं दिसत होतं इनर्ट. इनर्ट मीन्स पॉवरलेस सामर्थ्यहीन अशा प्रकारचं ते बेबी लंगूर त्या ठिकाणी दिसत होतं. अँड इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि निश्चित ते कोणतं होतं मेल बेबी लंगूर होतं. बाय दिस टाइम यावेळेस काय झालेलं आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. दॅट वॉज द रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑफ द बेबी लंगूर. बेबी लंगूरचं सुटकेचं ते ऑपरेशन थोडक्यात मी त्याची सुटका करत होतो. अँड माय पेरेंट्स माय सिस्टर्स माय ब्रदर्स वेअर विटनेसिंग म्हणजे ते साक्षीदार होते त्या घटनेचे. Some of our neighbors had also gathered in the distance. The neighbors came there, gathered there. माझ्या शेजारचे लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside. The poultry coop
आय टूक द बेबी लंगूर, मी त्या बेबी लंगूरला घेतलेला आहे टू आवर बॅकयार्ड, घराच्या पाठीमाग, अँड जेंटली लेड, त्याला टाकलेलं आहे, झोपवलेलं आहे. व्हेअर, कुठं झोपवलेलं आहे पहा, ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप, कोंबड्यांच्या खुराडामध्ये मी काय केलेलं आहे, त्या बेबी लंगूरला ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेअर डिड द रायटर ले द बेबी लंगूर, कुठं झोपवलेलं आहे, कुठं टाकलेलं आहे, तर कुठं टाकलेलं आहे, ॲट द बॅकयार्ड ऑफ द हाऊस ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. नेक्स्ट पहा, हिज बेबी was full of deep bite marks and scratch. The baby langur was full of, the body of the baby langur, त्या बेबी लंगूरचे जे शरीर होतं फुल ऑफ डीप मार्क्स, खोलवर अशा प्रकारच्या जखमा त्या ठिकाणी, स्क्रॅचेस, ओरखडे त्या ठिकाणी होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, ब्लड वॉज ओझिंग, वाहत होतं रक्त त्या ठिकाणी, ओझिंग मीन्स वाहत होतं, प्रवाहित होत होतं, फ्रॉम द सेम ऑफ द वुंड्स. द बेबी रिमेन मोशनलेस मीन्स इट बिकम स्टील, अगदी स्तब्ध होतं. नो पॉवर, सामर्थ्य राहिलं नव्हतं, रिस्टलेस होतं त्या ठिकाणी अत्यंत. अशा प्रकारचे बेबी लंगूर त्या ठिकाणी. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. His father, the writer's father, provided the first aid, म्हणजे प्रथमोपचार त्यांनी पुरवलेला असेल. काही जखमा असतील त्या धुण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जखमेवर लावण्यासाठी ऑइंटमेंट, मलम अशा प्रकारचं त्यांनी पुरवलेलं आहे त्या ठिकाणी. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग, मला थोडासा सुटकेचा निश्वास टाकला की द बेबी लंगूर वॉज ब्रीदिंग, म्हणजे त्याचा श्वासोश्वास त्या ठिकाणी चाललेला होता. And even though his breaths were shallow, त्याचे मंद गतीने त्याचे श्वासोश्वास त्या ठिकाणी सुरू होता. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. The water splashed, simpered on बेबी लंगूर, त्या बेबी लंगूरवर काही थोडंसं पाणी त्या ठिकाणी शिपडलेलं आहे. अँड द बेबी स्टर, स्टर मीन्स मूव, STIR, स्टर मीन्स मूव. ते बेबी लंगूर त्या पाण्यामुळे पहा, एखादा अनकॉन्शियस, बेशुद्ध किंवा चक्कर येऊन, भोळ येऊन जर एखादी व्यक्ती पडलेली असेल, प्राणी पडलेला असेल, तर साधारणपणे त्याच्या अंगावर काय मारलं जातं, पाणी शिंपडलं जातं त्याच्या चेहऱ्यावर किंवा बॉडीवर. तसं या लंगूरच्या शरीरावर काय केलेलं आहे, पाणी शिंपडलेलं आहे आणि इट स्टर, तो थोडासा हालचाल त्या ठिकाणी झालेली आहे. आफ्टर ए फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, थोडासा प्रयत्न केल्यानंतर ही सॅट अप, तो उठून बसलेला आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द ऊन. लीफ इन द ऊन, लीफ इन द विंड, वाऱ्यामध्ये पाणी ज्या पद्धतीने हलतात वारा आल्यानंतर, त्या पद्धतीने त्या ठिकाणी हा बेबी लंगूर काय होत होता, त्या ठिकाणी ट्रम्बलिंग, झोकांड्या खात होता, वाऱ्यासारखा त्या ठिकाणी पानांसारखा डुलत त्या ठिकाणी होता. आणि हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज, चमकणारे जे त्याचे डोळे होते, वेल्ड अप मीन्स फील्ड, भरून आलेले होते, विथ टीयर्स, अँड ही स्टार्टेड टू सॉब अ मफल्ड क्राय. त्या ठिकाणी मफल्ड क्राय म्हणजे त्याचा जो दबलेला आवाज होता, आवाज सुरुवातीला अजिबात निघत होता, दबलेला जो आवाज होता त्या ठिकाणी तो ओरडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड विल आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस, अत्यंत यातना, दुःख जेव्हा मानवी या मुलांना किंवा मानवाला होतं त्या ठिकाणी, त्यावेळेस त्याचा कण्याचा किंवा ओरडण्याचा जो दबलेला आवाज त्या ठिकाणी येतो, त्या पद्धतीचा आवाज या बेबी लंगूरचा येत होता. आय ऑफर्ड हिम
मी देऊ केलेला आहे त्याला. काय देऊ केलेलं आहे? पील्ड बनाना. माझ्याकडं जे पिकलेले केळं होती ती केळं त्याला मी देऊ केलेले आहे, खाऊ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. विच ही ॲक्सेप्टेड, त्याने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे बनानाज. आणि विथ द अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, आणि ते खायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या बेबी लंगूरला व्हॉट डिड द रायटर ऑफर टू द बेबी लंगूर? The writer offered peeled bananas to the baby langur. म्हणजे ते पिकलेले, जेणेकरून त्याला शक्ती येईल आणि त्याने देखील ते ॲक्सेप्ट केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा या बेबी लंगूरला सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रायटरने केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण या सेकंड पार्टमध्ये आज याच ठिकाणी थांबणार आहोत आणि थर्ड पार्टमध्ये आपण हा लेसन जो आहे तो संपवणार आहोत. तर पुढील भाग अवश्य तुम्ही पहा. पुढच्या वेळेस येताना मात्र थोडीशी तयारी करून तुम्ही या, जेणेकरून तुम्हाला पाठ समजण्यास ते काय होणार आहे, सोपं जाणार आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो, आज आपण याच ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.